तर मित्रांनो नमस्कार. पुढवीत अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खवयांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत इचलकरंजीच्या बस स्टँडच्या शेजारीच किस्मत पोहे सेंटरवरती. मित्रांनो 1988 सालापासून हे पोहे इथं फेमस आहेत. पोहे होते ते संध्याकाळी होते, पण आता ग्राहकांच्या आग्रहास्तव मित्रांनो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर तुम्हाला इथं पोहे मिळतील. तर मित्रांनो इथं आपण आता पोहे कसे केले जातात ते बघणार आहोत. तसंच इथली लोकांशी गप्पा देखील मारणार आहोत. फूड टेस्ट करायला आलेल्या तर रेसिपी कशी केली जाते ते देखील बघणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो इचलकरंजीच्या किस्मत फूड स्टॉलवरती आता आपण आलो आणि आता किस्मत फूड स्टॉलचे पोहे आता आपण बघतोय. तर समोर बघू शकता हे तेलामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे फ्राय करून घेतले जातील. आता समोर बघू शकता मित्रांनो हे पोहे जे आहेत ते आता स्वच्छ भिजवून धुवून घेतले जातील. मित्रांनो संध्याकाळी पोहे इथं स्टॉलवरती असायचे. इचलकरंजीच्या या स्टॉलवरती बस स्टँडच्या शेजारीच हा स्टॉल आहे. पण आता कस्टमरच्या रिक्वेस्टमुळे यांनी आता सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 वेळेला पोहे ठेवलेले आहेत आणि दिवसभर तुम्हाला इथं पोहे मिळतील. तर समोर बघू शकता हे आता स्वच्छ केले जातात पोहे. मित्रांनो समोर बघू शकता हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे छानपैकी फ्राय झालेत आणि कलर बदललेला तुम्हाला दिसत असेल, लालसर झालेले आहेत शेंगदाणे. हे पोह्यासाठी वापरले जातील. आमच्या पोह्याची वैशिष्ट्य म्हणजे पोहे आमचं एकदम क्वालिटीचं तर आहेच, कारण लहान मुलापासून एकदम एक 4-5 वर्षाचा मूल जर आता एकदा खाल्ला तर तो परत पोहे खायला इकडे चला म्हणून इथंच घेऊन येतोय. आणि म्हाताऱ्या माणसाची चावायला पण लागत नाही. एकदम नरम मऊ, गोड, तिखट, आंबट असं सगळ्या सर्व नमुने म्हणजे त्यात चव आहे. त्यामुळे पोहे आमचं टिकून आहेत. आज बरेच जण आमची इथली लहानपणी जी शाळा शिकवत होते पोहे खात होती ती बाहेर गुजरातला इकडे तिकडे नोकरीला आहेत. ती लोक आमच्या इथं मिसेसच घेऊन येतात. तर ती म्हणतात आम्ही लहानपणी इथं पोहे खात होतो, तवाची चव आणि आजची चव एकच आहे म्हणत असं तिने आपल्या फॅमिलीजनी बोलतात. आणि ते आमच्या त्यांची मिसेस कुठल्या गावची कुठे असतात कोणाच्या तिने म्हणतात आम्ही तुमच्या नतमस्तक झालो म्हणून सांगतात. एवढं पोहे भारी आहेत. बघू शकता आता कढीपत्ता टाकलाय, त्यानंतर बारीक केलेली मिरची टाकली जाते. तर कढीपत्ता भरपूर टाकलाय आणि त्यामध्ये मिरच्या टाकून आता हे सगळं मटेरियल फ्राय करून घेतलं जाते. अर्थातच मित्रांनो कांदे पोहे बघतोय म्हटल्यानंतर आता हे कांदे भरपूर प्रमाणात टाकले जातील. वा. तर मित्रांनो कांदा वगैरे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हळद, मीठ आणि साखर ॲड केलेली आहे यामध्ये. हळद, मीठ, साखर, राखूड सगळं ॲड केलंय. ओके. आणि आता हे मसाला व्यवस्थित फ्राय करून आता पोह्यामध्ये ओतला जाईल. स्टॉलवर शक्यतो आम्ही घरची मंडळी राबल्यामुळे आम्ही धंदा टिकून राहिलो आहे. कामगारांच्या ह्याच्यावर जास्त भरोसा ठेवून चालत नाही. धंद्यात एक तर चिकाटी असणे महत्त्वाचं आहे आणि तिला मेहनत आणि कंटिन्यूपणा. एक वेळा केलं, एक दिवस केलं, एक दिवस नाही, 4 दिवस केलं, 2 दिवस सुट्टी असं घेऊन चालत नाही. त्याला कंटिन्यूपणा लागतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेला महत्त्व आहे. तरुण पिढीला आत्ताच्या पिढीला हेच महत्त्व आहे की टायमाला महत्त्व देणे आणि टायमानुसार बिझनेस करणे, धंदा करणे आपला. 8 किलोचे पोहे आपल्या समोर तयार होतात आणि ह्या 8 किलोच्या पोह्यांसाठी हे आपण जी फोडणी करतोय त्याची प्रिपरेशन केलेलं आहे. आणि दिवसभर असं अर्धा तासात चालू असतं गरम. कधी पण या पोहे गरम खायला मिळणार. ओके. अर्ध्या तासाला हे पोहे केले जातात आणि कधी पण या तुम्हाला पोहे गरमच खायला मिळणार. मित्रांनो आता ही फोडणी जवळपास तयार झाली आणि ह्या पोह्यावरती आता ओतून घेतली जाईल. ही फोडणी जी आहे ती पोह्यामध्ये मिक्स केलेली आहे. समोर बघू शकता इथं मित्रांनो पोहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतले जाते. हां आम्ही क्वालिटी मेंटेन केल्यामुळे आज आम्हाला गिराक आहे आणि आम्ही कायम ठेवणार. सांगलीकरचे आम्हाला भरपूर गिराक आहेत. वसगडे, नांद्रेकरचे, बसूरकरचे भरपूर गिराक आहेत. आम्हाला ते म्हणतात आम्ही इचलकरंजी आसपास कुठंही आलो तरी आम्ही पोहे खायल्याशिवाय जात नाही. मित्रांनो पोहे आता जवळपास तयार आहेत.
समोर बघू शकता ही गर्दी तुम्हाला इथं हे पोहे किस्मत पोहे किती फेमस आहेत ते तुम्हाला सांगेल. कचाकच गर्दी तर आता भरायला लागली आणि स्टॉल 5 वाजता चालू होतो आणि तासाभरातच खूप गर्दी इथं झालेली आहे. बघू शकता तुम्ही तुमच्या किस्मत पोहे सेंटरवरती आता आपण आलोय आणि गडबड चालू आहे. बघू शकता तुम्ही पोहेसाठी फेमस असणाऱ्या स्टॉलवरती मित्रांनो खूप छान पद्धतीने पोहे बनवले जातात. जवळजवळ 88 सालापासून इथं पोहे केले जातात आणि इथं तुम्ही गर्दी बघू शकता. तर ही गर्दी पोहे खाण्यासाठी इथं तुम्हाला कायमच बघायला मिळेल. तर समोर बघू शकता मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथं कस्टमर येत असते. खचाखच गर्दी तुम्हाला या स्टॉलवरती नेहमीच बघायला मिळेल. मुद्दाम तुम्हाला मी गर्दी इथली दाखवतोय जेणेकरून इथले पोहे आणि चहा किती फेमस आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि चला सांगाल ना किस्मतच जे लोक जेव्हा स्टँडवरती याल तेव्हा इचलकरंजीच्या स्टँडच्या शेजारीच आहे किस्मत पोहे खायला विसरू नका. मी जवळजवळ इथं प्रत्येक इचलकरंजीत आले की प्रत्येक वेळेला मी येऊन इथं पोहे खाऊन जातोय. कारण पोहे स्वादिष्ट आणि रुचकर आहेत आणि चविष्ट आहेत. नंबर 1 पोहे आहेत. बिर्याणी खायची तलब झाली तर पोहे खावेत. मी प्रत्येकाने अशी इच्छा व्यक्त करतो. माझं नाव शर्वरी होगाडे. स्टॉलवरती कधीपासून येत थिंक आम्ही लहानांसापासून येतोच इथे. काय काय मिळतं स्टॉलवरती? पोहे चहा पोहे तर म्हणजे प्रसिद्धच आहे तिथले. किस्मत पोहे म्हटल्यावर तर सगळी इचलकरंजी फिरून इथेच येते. लहानपणापासून तुम्ही येत? हा लहानपणापासून. कारण काय जरा सांगा. किस्मत पोहे म्हटल्यानंतर आईच्या हाताची चव म्हणजे पोहे खायचे असेल तर किस्मत असं बोलतात सगळे. इचलकरंजीमध्ये पूर्ण फेमस आहे. नाही मुद्दाम तुम्हाला इथली टॅगलाईन दाखवतोय. प्रत्येक घासात आपुलकीचा स्पर्श. किस्मत कांदा पोहे सेंटर. माझं नाव अजय माळे. मी IGM हॉस्पिटल जवळ इचलकरंजी. पोहे चांगले वाटलेत. मी खूप दिवसापासून येते. त्यांची क्वालिटी चवाच भारी आहे. चव खाण्यात बेस्ट आहे. सुपर आहे. तर समोर बघू शकता मित्रांनो आता हे पोहे आपण टेस्ट करून बघूयात. वा तर मित्रांनो पोहे अतिशय युनिक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी दादा म्हणाले तसं आंबट गोड अशा सगळ्या प्रकारची चव इथं या पोह्यामध्ये लागते. कारण सगळे मसाले तसे घातलेले आहेत. सगळ्यात जर कुठली पोहे खाताना चव लागत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडसर चव लागते सुरुवातीला. आणि हे पोहे जे आहेत ते अगदी सॉफ्ट आहेत. अगदी सॉफ्ट असे हे पोहे लहानांपासून मोठ्यापर्यंत. त्यामुळे सगळ्यांना आवडतात. अगदी मगाशी आपण बघितलं तर लहान मुलगा देखील आला होता पोहे खाण्यासाठी. तर असे हे पोहे 1988 पासून इथं फेमस आहेत. आणि आता आपण पुन्हा एक बाईट घेतोय. रेसिपी करताना मित्रांनो बघितलं तुम्ही की कढीपत्ता भरपूर प्रमाणात टाकला होता. त्यामुळं त्या कढीपत्त्याचा फ्लेवर देखील खूप छान पद्धतीनं इथं मिक्स झालेला आहे आणि सगळ्या पोह्यांना तो फ्लेवर येतोय. शिवाय हलका असा कोथिंबिरीचा फ्लेवर देखील त्याला येतोय. आणि सुरुवातीला शेंगदाणे जे होते ते फ्राय करून घेतले. त्यामुळं अधूनमधून कुरकुरीत शेंगदाणे देखील लागतात. खूप छान पद्धतीचे पोहे आहेत. रेटिंग जर म्हणत असाल तर 10 पैकी 8 द्यायला काही हरकत नाही आहेत. खूप छान पद्धतीचं हे पोहे तयार झाले आहेत आणि इथं सगळ्याच इचलकरंजीकरांना आवडतात. आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघून याल तेव्हा सांगितल्या पत्त्यावरती या आणि पोहे टेस्ट करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. स्टॉलचं लोकेशन तुम्हाला दाखवतो. इचलकरंजी बसस्टँडच्या शेजारीच हे SBI बँकेच्या समोरच किस्मत कांदा पोहे नावाचा स्टॉल लागतो. तर इथं तुम्ही व्हिजिट करू शकता.